मराठीमध्ये नाव दिलं आहे मालकी आणि कारभारीपणा. कारभारीपणा शब्द शक्यतो आपण वापरत नाही मराठीमध्ये, पण नेमकं काय आणि कसं आहे ते आपण आज पाहूया. आपण पटकन सुरू करू, कारण खूप गोष्टी सुरुवातीला एक गोष्ट सांगत होता म्हणजे त्याच्यावर थोडंसं आपल्याला आहे ना आपण काय करणार ते समजायला आपण त्यांचं म्हणतो. एक गोष्ट आहे कोल्हा आणि सिंहाची, म्हणजे ती गोष्ट आपण ऐकूया आणि त्याच्यातच बघू आपण काय शिकायला मिळतो. एक कोल्हा होता आणि तो कोल्हा जंगलामध्ये राहत असताना त्याचा एक दुसरा मित्र होता कोल्हा. तो लंगडा कोल्हा होता, त्याला ताकद नव्हती, पण तो लंगडा असल्यामुळे त्याला बरंच त्याचं शिकार पकडणं वगैरे हे सगळं अवघड होतं. पण हा लंगडा असेल पण ह्याची तब्येत एकदम धष्टपुष्ट असा कोल्हा होता. आणि हा दुसरा कोल्हा जो होता त्याला पाहून त्याच्या मनामध्ये प्रश्न यायचा, हा इतका लंगडा कोल्हा, ह्याला शिकार करता येत नाही किंवा काय करता येत नाही, हा इतका धष्टपुष्ट कसा आहे. मी चांगला धडधाकट आहे, मला हातपाय आहेत चांगले, माझे दात चांगले आहेत, मी पळू शकतो, शिकार करू शकतो, मला एवढं मी चांगला नाही, हा एवढा कसं काय, मला बघायला पाहिजे. मग त्याने जाऊन जरा शोध घ्यायचा प्रयत्न करा. त्याने आपले हे असतात ना गुप्तहेर ते सारखं त्याने कोल्ह्यावर पाळत ठेवायला सोडत. नेमकं हा काय काय करतो, कसा करतो. तर हा कोल्हा दिवसभर कुठून जात नव्हता, एकाच ठिकाणी बसून राहायचा आणि जास्त फिरत नव्हता काय नाही, पण तरी पण त्याचं जे आहे ना तब्येत एकदम छान होती. मग हा म्हटला नाही मी 24 तास ह्याच्यावर पाळत ठेवला आणि मग त्याने 24 तास त्याच्यावर पाळत ठेवला. त्याला समजलं हा एका ठिकाणी जातो, त्या ठिकाणी एक आहे ना सिंह असतो आणि तो सिंह काय करतो, तो सिंह जाऊन शिकार करतो आणि शिकार घेऊन येतो दररोज. आणि शिकार खाल्ली का तो अर्धी शिकार ठेवून देतो आणि ते अर्धे जे राहिले ते हा कोल्हा जाऊन खातो स्वतः. आणि असं कायम चालू आहे. हा सिंह नेहमी जेव्हा शिकार केलं का शिकार घेऊन येणार, त्याचं पोट भरणार आणि अर्धी तसंच ठेवणार आणि नंतर हा कोल्हा जाऊन ते खाणार आणि त्याच्यावर हा कोल्ह्याचं पोट भरायचं. आणि त्याच्यामुळे हा एकदम धष्टपुष्ट ना शिकार करत आहे ना काही कुठं फिरत आहे ना काय करत आहे, कष्ट करत आहे, पाय लांबला आहे, पण तब्येत वगैरे एकदम चांगली. आणि हा कोल्ह्याला प्रश्न पडला किती छान गोष्ट आहे ना, कोल्ह्याला दररोज त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. आणि त्या कोल्ह्याला विचारलं, त्यांनी जाऊन मित्राला विचारलं त्याच्या, तू असं कसं काय मिळू शकतो, सिंह कसं काय देतो तुला, तो त्याचं जाऊन कसं काय खातो. कोल्हा म्हटलं काय नाही विशेष, मी जाऊन माझ्या देवाला मागतो, देवाला प्रार्थना करतो आणि देव मला आहे ना माझी गरज पूर्ण करतो. आणि मग ह्या माणसाला वाटलं मी पण देवासाठी बोलतो. देव त्याने ह्या कोल्ह्याने जाऊन देवाचं काहीतरी पाहिजे. देव त्याला म्हटला तू करतो तेच कर, काय कर उद्या परत जा आणि तो सिंह आणि तो त्याची शिकार आणि कोल्हा ह्यांना परत पहा आणि तुला काय शिकायला मिळते ते पहा म्हणून. आणि त्याच्याप्रमाणे तू पण करायला लागला. हा कोल्हा परत गेला दुसऱ्या दिवशी, परत जाऊन त्याने पाहिलं, परत सिंह त्याची शिकार घेऊन आला, शिकारला खाल्लं त्याने, सोडून गेला राहिलेलं त्याचं जेवण. कोल्हा परत आला, लंगडा कोल्हा परत त्याने खाल्लं आणि परत मस्त जाऊन त्याच्या घरामध्ये जाऊन गेला. ह्या कोल्ह्याला वाटलं मस्त देवाने मला चांगला धडा शिकवला, मला मस्त शिकायला मिळाले, मी जाऊन हेच कर. नंतर म्हटलं देव माझी गरज पूर्ण करू शकतो. त्या कोल्ह्याची जर देव पूर्ण गरज करतो तर देव माझी पण गरज पूर्ण करतो. मी आजपासून काय करणार, मी पण माझ्या घरामध्ये थांबणार आणि माझा विश्वास देवावर खूप चांगला आहे. मी प्रार्थना करणार दररोज देवाला, तेव्हा तू मला दररोज जेवण दे, मला दररोज एक चांगलं प्राणी दे खायला. आणि त्यानंतर मी सुरुवात केली प्रार्थना करायला, दररोज जाऊन प्रार्थना करायला, कळकळीने प्रार्थना करा, तेव्हा माझी गरज आहे, मला आज ससा खायचा, मला ससा मिळतो. पहिला दिवस केला, दुसरा दिवस केला, तिसरा दिवस केला, ससा काय आला नाही. त्याला वाटतं कदाचित मी चुकीचं मागतोय, त्याला दुसऱ्या दिवशी वेगळा प्राणी मागतो, तेव्हा मला ससा नको, मला माकड दे काय. परत पहिला दिवस केला, दुसरा दिवस केला, तिसरा दिवस केला, ह्याला काय खायला मिळालं आणि खायला न मिळाल्यामुळं हा हळूहळू वाळायला सुरुवात झाली, सुकायला लागली, उपाशी मारायला, उपाशी मारायची वेळ. त्याला खाट दे, नक्की दे, विश्वासाने प्रार्थना करतोय आणि देवाला सांगतो देवा मला दे, देवा मला दे, माझी गरज आहे. प्रार्थनेचं काही उत्तरच मिळालं. शेवटी वैतागला खूप वैतागून त्यांनी शेवटी देवाला परत मागायला सुरुवात केली. तेव्हा मी इतका प्रार्थना करतो तुला, तू मला का देत नाही, तू मला सांगितलं जाऊन त्या सिंहाकडे पहा म्हणून, त्या शिकारीकडे पहा म्हणून, कोल्ह्याकडे पहा म्हणून. मी जाऊन पाहिलं, टाईम घातला, लक्ष दिलं, मी शिकलो त्याच्यातून आणि परत आलो. देवाचा आवाज आला आणि मूर्खा, मी तुला तिथं जंगलामध्ये पाठवलं सिंहाकडे बघायसाठी. कशाला पाठवलं,
त्या सिंहापासून शिकायचं होतं की आपण खायचं आणि दुसऱ्याला आपण खाऊ घालायचं. तू जाऊन कोणाला पाहिजे? कोल्ह्याला पाहिजे. मी 80 लोकांच्या प्रार्थना कधीच ऐकली. तो 80 असतो आणि तो स्वतःहून काही काम करत नाही, त्याच्या प्रार्थना कधी ऐकणार नाही. जे देवाकडे मागणं असतं ना, अशा प्रकारचं असतं. आणि त्याच्यामुळे कधी कधी आपल्या जीवनामध्ये समस्या तयार. आणि आज आपण जे शिकला ना, त्याच्यामध्ये आपण ह्या काही गोष्टी ना ते शिकायचा प्रयत्न करू. देव नेमकं आपल्याला काय शिकवायचा प्रयत्न करू आणि देवाचं वचन आपल्याला काय सांगतं ते आपण पाहायचा प्रयत्न करू. हा खूप मोठा टॉपिक आहे आणि मला माहिती नाही आपण किती सर्व कव्हर करू शकतो. पण जर आज जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करू. पण कदाचित ह्याचा एक दुसरा अजून भाग आपल्याला करावा लागेल आणि तो भाग म्हणजे आज आपण विशेष करून पाहणार आहे. आपण का बरं द्यायचं, कशासाठी द्यायचं, कसं द्यायचं ते आपण पाहणार. पण अजून एक भाग आपल्याला करावा लागेल कदाचित आपण कसं द्यायचं नाही त्याच्याविषयी पण आपण शिकायचं. म्हणजे आपल्या पैशाबाबत आपण काय गोष्टी करायला पाहिजे त्याच्याबाबत आपल्याला काही गोष्टी शिकायच्या. तर आपण एवढं लक्षात घेऊया आणि नंतर आपण पुढे जाऊया. ठीक आहे. नेमकं आपण जेव्हा देवाविषयी पाहतो तेव्हा देव कोण आहे आपल्याला काय माहिती वचनामधून? तर देव हा निर्माण करतो. देवाने सर्व पृथ्वी सर्व सृष्टी त्याने निर्माण केली आणि तो स्वतः त्याचा निर्माण करता आहे. त्याने सर्व काही घडवलं, त्याने रचलं. त्याची कल्पना होती का मला निर्माण करायचं, ती सृष्टी तयार करायची देवाची कल्पना होती आणि म्हणून त्याप्रमाणे त्याने सर्व काही निर्माण केलं. आणि त्याने 6 दिवस काम केलं. आपलं माहिती आहे ना, पहिल्या दिवशी त्याने काहीतरी केलं, दुसऱ्या दिवशी काहीतरी केलं, तिसऱ्या दिवशी काहीतरी केलं. उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलं देव बोलला आणि तसं झालं. देव म्हटला असं असं हो आणि त्याप्रमाणे झालं. असं त्याने 6 दिवस काम केलं देवाने आणि सर्व त्याने तयारी केली. आपल्याला पवित्र शास्त्रात शिकवलं देव कसा निर्माण करता आहे आणि तोच सर्व गोष्टी घडवणार आहे. त्याच्याविषयी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये खूप छानपणे शिकवलेलं आहे. आपण ते सर्व पाहणार नाही आता, आपल्याला माहिती आहे. म्हणून त्याने पहिल्या दिवशी काय केलं, दुसऱ्या दिवशी काय केलं सर्व आपण माहिती आहे. त्याच्यानंतर देवाने विशेष काहीतरी केलं. सर्व बाकीची सृष्टी तयार करत असताना त्याने अजून काहीतरी तयार केलं आणि ते आपल्याला उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये 26व्या वर्षापासून पुढे सांगितलं. तिथं असं म्हणतात देव बोलला काय करू आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करू आणि नर आणि नारी अशी तयार करू. आणि मग देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केला, नर आणि नारी अशी तयार केली. आणि देव त्यांना म्हणाला काय करा, सर्व पृथ्वी काबीज करा आणि सर्व पृथ्वी सत्तेमध्ये आला. आणि मग त्यांना अजून सांगितलं फलरूप म्हणून सर्व काही त्यांना सांगितलं. त्या सगळ्या सृष्टीमध्ये ही जी रचना होती मानवाची रचना ती अद्भुत होती. आणि देवाने बाकी कोणत्या रचनेला अशा प्रकारे सांगितलं नाही की तुम्ही ह्या गोष्टी करायच्या असतात, तुम्ही जाऊन बाकीच्याला सत्तेत आणायचं किंवा तुम्ही हे करायचं असं कोणाला सांगितलं नाही तेव्हा. पण देवाने मानवाला फक्त आवर्जून सांगितलं की तुम्हाला तुमचं हे काम आहे आणि तुम्हाला हे करायचं. आणि त्याप्रमाणे हा मानव जो आहे तो विशेष करून देवाचं एक विशेष निर्मिती असणार. त्याला आपण काय म्हणतो, तो देवाचं प्रतिरूप म्हणतो, देवाची इमेज, देवाची प्रतिमा म्हणतो. आणि देवाचं प्रतिरूप म्हणत असताना देवाच्या बदली ह्याने काम करावं ही देवाची अपेक्षा. आणि म्हणून तसं देवांच्या माणसाकडून अपेक्षा केल्या की तू सृष्टीची काळजी घे, बागेची काळजी करायची, लागवड करायची, मशागत करायची आणि बाकीच्या जनावरांवर लक्ष ठेवायचं, प्राण्यांवर लक्ष ठेवायचं. ही सर्व सृष्टी तुझ्या ताब्यामध्ये आदामध्ये हवं लागतं. आणि ते त्यांच्याकडून अपेक्षा होती की त्यांनी ते काम करत राहावं. आणि ते करत असताना आता आदम आणि हवा ह्यांची भूमिका काय होती, कोण होते ते त्यांना अपेक्षा होतो आपण तो आपण. पण ते का बरं करता येते गोष्टी, कारण त्यांना सांगणारा कोणतरी होतो, त्यांच्याकडून करवून घेणारा कोणतरी होतो. आणि त्याला आपण होतो तो कोण आहे, तो मालक आहे. तो देव जो आहे तो ह्या सगळ्या गोष्टींचा मालक आहे. देवाविषयी बऱ्याच गोष्टी आहेत. बरं प्रकटीकरण 22:13 म्हटलं की मी अल्फा आणि ओमेगा आहे. अल्फा आणि ओमेगा म्हणजे काय, मीच आधी आहे आणि मीच अंत आहे. सुरुवात माझ्यापासूनच आहे आणि शेवट पण माझ्यापासून. बाकी सगळं जे काही आहे ते त्याच्यामध्ये आहे. माझ्या आधी काय नव्हतं, माझ्या नंतर काय असू शकत नाही. आणि त्या अनुषंगाने जर देव आधी आणि अंत आहे आणि देवच सुरुवातीला आहे आणि देवच जर शेवटी आहे तर देव हा सर्वात प्रमुख असावा. आणि त्या अनुषंगाने देव ह्या सगळ्या गोष्टींना घडवणारा तो मालक आहे. तेवढंच नाही, देवाविषयी आपल्याला असं पण म्हटलं देव कोण आहे, त्या ठिकाणी म्हटलं देव म्हणतो जग व त्यात राहणारे सर्व काही कोणाचं आहे, कोणतं वचन आहे, कुठे सांगते, कुठे म्हटलंय असं. बरं, स्तोत्र 24 आणि 1 वाचन. स्तोत्र 24 आणि पहिलं वचन.
पाठ असेल तर सांगा तुम्ही. परमेश्वराचे जग व त्यात राहणारे हे देव म्हणत आहे आणि देवाविषयी म्हणतात. आणि त्या ठिकाणी देव सगळं काय दाखवलं सगळी पृथ्वी, त्याच्यावरती प्राणी, त्याच्यावरती शहरं, त्याच्यावरती गावं, त्याच्यावरच्या नद्या, त्याच्यावरती झाडं, डोंगर, काही वातावरण, काही पण घ्या. कशाला पण तुम्ही बोट ठेवा, कशाकडे तुम्ही नजर करा, प्रत्येक गोष्ट देवाच्या मालकीची, प्रत्येक गोष्ट देवाचीच आहे आणि तो त्याचा मालक आहे. तर ते आपण भौतिकशास्त्र आपल्याला एकदम पक्क शिकवतो. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी बघा एक गोष्ट देवी 25 वाचतो. देवी 25 तेरा काय म्हणतो बघा. जमीन विकायची तर मी कायमची विकून टाकतो नका, कारण जमीन माझी असून तुम्ही माझ्या आशयाला परतीवर उभे आहात. त्या ठिकाणी लेवियाच्या पुस्तकामध्ये देव इस्रायल लोकांना आज्ञा करायची, त्यांना शिकवते नियमशास्त्र पाळायचं. काय काय नियमशास्त्र पाळायचं आणि ते पाळत असताना देव त्यांना सांगत आहे का जी जमीन आहे ती जमीन काय करायची, विकायची. आता देवाने अब्राहमाला प्रॉमिस केलं का हा वचनदत्त जो देश आहे तो तुझा आहे, तुझा आणि तुझ्या संतानांचा आहे. आणि तो देश तुझा आहे, पण तो देश जरी तुम्हाला दिला तरी देव त्यांना एक विशेष आज्ञा करत. जी जमीन आहे ती जमीन कोणाची आहे, माझी आहे. ती तुम्हाला वापरायला दिली आहे आणि तुम्ही ती फक्त वापरायची आहे, तुम्ही त्याचे मालक नाही. मालक कोण आहे, आणि देवाने इस्रायल लोकांना शिकवलं. आणि त्याच्यामुळे त्या जमिनीबाबत तुम्ही काय करता, कसं करता, हे सगळं देवाने त्यांना शिकवलं. प्रत्येक गोष्ट देवाची आहे आणि देव त्याचा मालक आहे. सूत्रामध्ये ना तो काय म्हणते, डोंगरावरील काय सर्व पशु, हजारो मेंढरे, गुरेढोरे माझे आहेत. पुढे अजून डोंगरावरील सर्व पाखरे मला ठाऊक आहे. आता इस्रायल लोकांमध्ये किंवा पूर्वीच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं तर इस्रायल सर्व मानवजात त्यांचं मुख्य प्रॉपर्टी काय होती, जनावर आहे ना. कोणाची मेंढरं होती, कोणाची बकऱ्या होत्या, कोणाचे गाढवं होते, कोणाचे उंट होते. अजून पण बऱ्याच लोकांचं तसं काही खास गट आहेत ना, ते फक्त जनावरांवरच त्यांचं सर्व जीविका चालतं. आता देव ह्या ठिकाणी सांगत आहे हे सगळे जे जनावर आहेत ना ते माझे आहेत. इव्हन आकाशातले पाखरं जे उडत आहेत ते पण कोणाचे मागणीचे माझे आहेत आणि ते तुमच्या नाही येत. बरं हे वचन बरं हे अजून थोडं सांगड होतं अगय. आता दुसरा अध्याय आणि 8वं वचन वाचा ह्याच्याकडे वाच स्क्रीन दाखवत झाली. अगय 2 आणि 8. रुपये माझे आहे, सोने माझे आहे, सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हा त्या ठिकाणी तो म्हणतो रुपये माझे आहे, सोनं पण माझं आहे. रुपये म्हणजे काय, रुपये म्हणजे चांदी. चांदीला रुपये पण म्हणतात ना. चांदी माझी आहे आणि सोनं पण माझं आहे. आणि पुढे काय म्हणतात, रुपये माझे आहे, सोने माझे आहे. पुढे आलं. या मंदिराचे शेवटचे वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आता हे वचन जेव्हा तू सांगत आहे ना तेव्हा विशेष करून मंदिराचं बांधकाम करण्याविषयी जेव्हा काम चालू आहे त्यावेळेस तू म्हणत लोकांनी मंदिराचं बांधकाम बंद केलं आणि ते बांधायला तयार नाही, पैसा नाही किंवा काही कारणामुळे. तेव्हा जेव्हा त्यांना सांगायचं तुम्ही काळजी का करता, ते सगळं जे धन आहे ते कोणाचं आहे, माझं स्वतःचं. आणि त्याच्यामुळं गणपुढं म्हणतो ह्या मंदिराचे शेवटचे वैभव पहिल्या मंदिरापेक्षा पण जास्त होईल आणि म्हणून तुम्ही काळजी करायची गरज नाही, कारण मी ह्याचा मालक आहे म्हणून ते सांगतो. आणि सोनं पण वाजलं आहे ते पण देवाने सांगितलं. आणि ते सगळं सांगत असताना ते वारंवार हे सांगत होतात की मी कोण आहे तुम्ही समजून घ्या. मी कोणी असा तसा तुमच्यासारखा माणूस नाही, मी आहे ज्याने हे सगळं काही निर्माण केलं आणि ह्या सर्व गोष्टींचा मालक मीच आहे, तुम्ही नाही. आणि तुम्ही माझ्यासाठी काही करू शकत नाही. तो ह्या ठिकाणी म्हणतो ज्या देवाने जग व त्याचे सर्व काही अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा उत्कृष्ट प्रभू असेल, हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही
आणि त्याला काही मुले आहे म्हणून माणसांच्या हाती त्याची सेवा करावी असंही नाही. कारण जीवन प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना दिले. देव असा पण नाही की तुम्ही त्याला राहण्यासाठी घर बांधा, त्या ठिकाणी देव वस्ती करत आणि मग देवाला आराम पडला. आता बरं चांगली व्यवस्था झाली माझी, आपण म्हणतो ना माझं घर चांगलं आहे, झोपायची व्यवस्था व्यवस्थित आहे, राहण्याची व्यवस्था आहे, बसायला जागा व्यवस्थित आहे. तसं देवाला गरज नाही. तो म्हणतो मला ह्याची गरज नाही. मी काय तुमच्यासारखा माणूस नाही की तुम्ही मला घर बांधाल आणि मग त्याच्यामध्ये मी राहील आणि मग तुम्ही म्हणाल बरं आम्ही देवासाठी काय केलं म्हणून. मी माझ्यासाठी काहीच करू शकत नाही, मला काही गुणच नाही. तो म्हणतो माझ्या माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असंही नाही. तुम्ही मनुष्य म्हणून माझी सेवा पण करू शकत नाही, इतका मोठा आहे. आणि ते तुम्ही समजून घ्या, कारण ह्या सगळ्यांचा मालक आहे. आणि जर मी मालक आहे तर मी मालकासारखाच वागणार. तुम्ही कोण आहे मग तर तुम्ही त्याचा विचार करा आणि ते आपण मांडा. त्याच प्रकारे जर तो म्हणतो तुम्ही मालक आहात, मी मालक आहे आणि तुम्ही कोण आहात तर मी तुम्हाला काहीतरी जबाबदारी देईल. मी स्वतः मी देव मालक आहे. आणि जर मी मालक आहे तर मग मी माझ्या कामाची जबाबदारी कोणावरती सोपवली, तुमच्याकडे सोपवली. कारण मी तुम्हाला माझं प्रतिरूप बनवलं. तुम्हाला म्हणजे मनुष्य मात्र मी ते प्रतिरूप म्हणून माकडाला नाही म्हटलं किंवा माकड माझे प्रतिरूप आहे म्हणून किंवा मासा माझं प्रतिरूप आहे म्हणून बेडूक माझं प्रतिरूप असं नाही म्हटलं. नर आणि नारी यांना मी माझ्या प्रतिरूपामध्ये बनवलं आणि तुम्ही माझ्या आहात हे माझं काम करून देणार. तुम्ही माझ्या वतीने काम करावं ही माझी अपेक्षा आहे. आणि म्हणून आपण विश्वस्त आहे शब्द काही काही संस्था असतात ना त्यांना ट्रस्टी म्हणतो, विश्वस्त आहेत. विश्वस्त का बरं आहे? कारण ती संस्था कोणाच्या मालकीची आहे आणि ती संस्था चालवण्यासाठी या काही लोकांना विश्वस्त म्हणून नेमले त्या ठिकाणी. तसं देव ह्या सगळ्या जगाचा मालक आहे आणि ह्या जगासाठी त्याने मनुष्य मात्राला तुम्हाला आणि मला त्याने काय केलं विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी नेमलंय. आणि त्या विश्वस्ताची जबाबदारी काय तर त्यांच्यावर हे सर्व काम देवाच्या बाजूने करण्याची जबाबदारी त्यांच्यावर. ते स्वतः मालक नाही आहे, ते मालकासारखं वागू शकत नाही, पण मालकाच्या वतीने त्यांना त्या गोष्टी करायच्या. म्हणून ते सांगतो की तुम्ही माझे कारभारी आहात. त्याला आपण दुसरा शब्द वापरतो ना कारभारी. मराठीमध्ये कारभारी शब्द माहिती आहे आपल्या सर्वांना. कारभारी म्हणजे काय जो ह्या घराची देखरेख करतो. कधी ना आपण घरामध्ये मोठ्या माणसाला आपण हा कारभारी म्हणून सांगतो, तर तो ह्याची देखरेख करणारा माणूस आहे. तर तसं तुम्ही कारभारी आहात देवासाठी. कशाचे कारभारी आहात तर जे देवाचे संसाधनं आहेत त्या सगळ्यांचे तुम्ही कारभारी आहात. देवाने जे जे केलं जे जे बनवलं त्या प्रत्येक गोष्टीचे तुम्ही कारभारी आहात. ज्या तुम्हाला दिसतात, ज्या दिसत नाहीत, ज्या तुमच्या समोर आहेत, ज्या तुमच्या पलीकडे आहेत, ज्या तुम्हाला माहिती आहेत, ज्या तुम्हाला माहिती नाही, त्या प्रत्येक गोष्टीसाठी देवाने तुम्हाला जबाबदारी दिली आहे. आणि ते देव म्हणतात की तुम्हाला ती गोष्ट करायची. आणि त्याच्यामध्ये का बरं त्यांनी बनवलं कारभारी? कारण देवाची इच्छा आहे की देवाने जे लोक देवापासून दूर गेले त्यांना पुन्हा स्वतःकडे आणायचे. आणि जर त्याला स्वतःकडे आणायचे आहे तर त्याला त्यासाठी कोणाची तरी गरज आहे काम करता. त्यासाठी त्यांनी ते केलं. आणि त्याचा फायदा कोणासाठी आहे? त्याचा फायदा सर्व लोकांचा पुन्हा देवासंगती संबंध जोडून आमच्या देवाच्या सोबत राहू शकतो. आणि देवाने जे सर्व सृष्टीत निर्माण केले ते सृष्टी व्यवस्थित चालू शकेल त्यासाठी गरज आहे. म्हणून खूप मोठी जबाबदारी देवाने माणसाने आणि ती जबाबदारी तुम्ही आणि मी पार पाडावी त्याची इच्छा. आणि अशी भरपूर गोष्ट बायबलमध्ये आहेत ना का देवाने मनुष्य मात्रांकडून ह्या अपेक्षा केल्या त्यांना हे काम केलं. उत्पत्तीच्या पहिल्या 2 अध्यायामध्ये तर फार स्पष्टपणे ते सांगितलं. परत आपण असं त्या अध्यायामध्ये फक्त निर्मितीविषयी सांगितलं. निर्मिती आहे पण त्याच्यापेक्षाही जास्त देवाने माणसाची योजना का बनवली आणि ह्या जगामध्ये देवाने माणसाकडून देवाला काय करून घ्यायचं त्याच्याविषयी तो बोलतो. तर ते आपण समजून घेऊ. आणि मग आपण जर कारभारी आहोत तर मग आता देव काय काय म्हणतो पहिले करीन 4था अध्याय आणि 3रं अध्याय त्या ठिकाणी म्हणतंय कारभारी म्हटलं तर तो विश्वासू असलाच पाहिजे. बघा 4 आणि 2 हा ह्या ठिकाणी कारभारी कोणाला म्हटलं ह्या ठिकाणी ना ते देवाचं काम करतायत त्या लोकांना. 4था अध्यायामध्ये ना पाऊल सांगतो की आम्ही कसं मंडळीसाठी काम करत आहोत आणि त्याविषयी तो लोकांना सांगतो. तर ते कसे विश्वासू असायला पाहिजे. विश्वासू म्हणजे काय? ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली ते फसवणार नाही. त्यांना काहीतरी काम दिलं तर त्याच्या कामामध्ये दिरंगाई करणार नाही.
प्रामाणिकपणे ते काम करतील, चोरी करणार नाही त्या कामात, स्वतःसाठी गैरफायदा घेणार नाही त्या गोष्टींचा. त्या दृष्टिकोनातून ते म्हणतो की कारभारी म्हणजे कोण असायला पाहिजे, तो विश्वासू असायलाच पाहिजे. अजून एक वचन बघा, 1 पेत्र 4:10. इथंच वाचा, लिहिलं आहे स्क्रीनवर. 1 पेत्र 4. हां, उपादान मिळाले आहे, तसे देवाच्या नानाविध कृपेच्या चांगल्या कारभाराप्रमाणे ते एकमेकांच्या कारणी लावा. हां. आता ह्या ठिकाणी काय होतं, देवाने तुम्हा प्रत्येकाला काही ना काही कृपादानं दिली. कृपादानं कशाला, तर तुम्ही ते देवाच्या चांगल्या कारभाराप्रमाणे देवाच्या गोष्टींसाठी वापरावं म्हणून. आता काय कृपादान आहेत ते आपण नंतर पाहूया. पण देवाने प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी दिली. ते विशेष करून विश्वासणाऱ्यांना सांगितलं. आणि त्या विश्वासणाऱ्यांकडून जर देवाने त्याला कृपादानं दिली, जबाबदाऱ्या दिल्या, दानं दिले, तर त्यांनी त्या चांगल्या प्रकारे वापराव्यात ही देवाची इच्छा आहे. तसंच रोमकरासपुस्तक 14:12 त्या ठिकाणी म्हणतात, तर मग आपल्यातील प्रत्येक जण आपल्या स्वतःविषयीचा हिशोब देवाला दिला. आणि देवाने जबाबदारी दिली, देवाने काम करण्यासाठी सांगितलं, हे तुमचं काम आहे म्हणून, हा तुमचा जॉब आहे. एक दिवस असा येणार आहे जेव्हा देव ह्या प्रत्येकाचा हिशोब घेईल. हिशोब घेणं आपल्याला समजत नाही ना. हिशोब काय, कोणतरी आपल्याला समजा 1000 रुपये दिले, 1000 रुपये सांगितलं, हा सगळा तुम्हाला 1000 रुपये, असं काम आहे, त्या कामासाठी तुम्हाला ते वापरायचे. आणि ते काम झाल्यावर काय करणार, ज्याने 1000 रुपये दिले तर तू म्हणणार, जरा हिशोब सांगा, किती खर्च झाला, किती बाकी राहिले, जास्त खर्च झाला, तुम्ही काय केलं ते लिहून दाखवा, त्याच्या पावत्या दाखवा, बरोबर पावती आहे का, बरोबर खरेदी केली का, योग्य ठिकाणातून खरेदी केली का, पावती खरीच आहे का जास्त किंमत वाढून घेते त्याच्यावर, हे सगळं चेक करायचं काम म्हणजे काय, हिशोब. ते ऑडिटिंग आपण म्हणत आहे. तर एक दिवस असा येणार आहे जेव्हा देव सर्व गोष्टींचा हिशोब घेईल. आणि हिशोब कोणत्या बाबतीमध्ये घेईल, मी जे काही निर्माण केलं, जे मी तुमच्या हातात सोपवलं, ते तुम्ही कसं सांभाळा, आणि त्याला कारभारीपणा. म्हणून ख्रिस्ती विश्वासणारे म्हणून आपल्याला देवाने खूप मोठी जबाबदारी दिली. आणि ते मंडळी म्हणून आपल्याला पार पाडायचं, विश्वासणारं म्हणून आपल्याला पार पाडायचं. प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनात पण तेवढंच ते लागू आहे, आणि सामूहिक मंडळी म्हणून पण आपल्याला ते तेवढंच लागू. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जे शिकत आहोत आपला ते फार महत्त्वाचं. मला माहिती आहे आपल्याला हे सत्र आपण देण्याविषयी आपण सारखं होतो, देण्याविषयी नाही. पण देणं म्हणजे काय ते पाहण्याच्या अगोदर नेमकं का बरं द्यायचं ते समजून घ्यायचं. आणि देणं पण कोणत्या स्तरामध्ये देणं आहे ते पण आपल्याला समजायचं. आपण विशेष करून पैशाबाबत जास्त बोलणार, जास्तीत जास्त आपण, पण त्याचा बेसिक, त्याचा जो फाउंडेशन आहे, त्याचं जे पाया आहे, कशावर अवलंबून आहे, का बरं द्यायचं आपण, त्याचं कारण आपण पाहतो. एक गोष्ट म्हणजे आपण आतापर्यंत पाहिजे, देव जो आहे तो स्वतः मालक आहे. आणि त्याच्यामुळं आपण खरं तर आपण काही देतो असं आपण म्हणूच शकत, कारण मी माझं स्वतःच असं काही देतच नाही. मी कुठून काय देत आहे, जे काही देवाने दिलं त्याच्यातूनच काहीतरी देतो. मी स्वतःहून नवीन असं काहीतरी शोधून देवाला देत नाही. त्याच्यामुळं ते देणं जे आहे ते आपण समजून घ्यायला. म्हणून देव स्वतः मालक आहे, त्याने काही गोष्टी आपल्या हातामध्ये दिल्या वापरण्यासाठी, त्याचा खर्च करण्यासाठी, त्या व्यवस्थित ठेवण्यासाठी, इतरांच्या गोष्टींना, इतरांच्या जीवनामध्ये त्यांना मदत करण्यासाठी. त्या दृष्टिकोनातून त्याने ते आपल्याला वापरायला दिल्या. आणि एक दिवस देव येऊन त्या सर्व गोष्टींचा आपल्याकडून हिशोब घेणार. आणि तो हिशोब आपण कसा देऊ त्याच्यावर अवलंबून आहे देव आपल्यासाठी कसा वागेल. त्या दृष्टिकोनातून ह्या सत्राकडे पाहतो. ठीक आहे, काही प्रश्न आतापर्यंत व काही शंका, पुढे जाऊ. आता आपण कशाचे कारभारी आहोत ना. एक गोष्ट म्हणजे थोडंसं समजायला सोपं ना, आपली बॉडी आहे, प्रत्येकाला आपलं शरीर आहे. आणि आपल्या शरीराला आपल्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत हे शरीर आहे. आणि हे शरीर सगळं देवाने आपल्याला दिलं आहे. आपण स्वतः तयार नाही केलं शरीर. देवाने आपल्याला जन्म दिला, देवाने आपल्याला शरीर वापरायला दिलं, त्याची रचना देवाने केली. आणि त्याच्यामुळं ह्या शरीराबाबत आपण स्वतः देवाचे कारभारी आहोत. ते शरीर आपण कसं सांभाळतो, त्या शरीराने आपण काय करतो, कसं करतो, त्या शरीराला आपण कसं रक्षण करतो, त्याची कशी काळजी घेतो, त्यासाठी आपण त्याची कारभारी आहोत. मी पटपट जाणार पण आपण खूप गोष्टी कवर केल्या. नंतर आपल्या घराबाबत, आपल्या कुटुंबाबाबत आपण कारभारी आहोत.
देवाने आपल्याला जे परिवार दिला आहे त्या परिवाराबाबत आपण त्याचे जबाबदार आहोत. देव आपल्याला हिशोब घेईल. तुम्ही तुमच्या शरीराचं काय केलं, काळजी घेतली काय, का दुर्लक्ष केलं त्याच्यात. तुम्ही तुमच्या परिवाराचं काय केलं, त्याच्याकडे लक्ष दिलं का नाही, का तुम्ही दुर्लक्ष करून टाकलं त्याचं. देव त्याचा हिशोब दिला. अजून या पृथ्वीबाबत जे पर्यावरण देवाने दिलं, झाडं दिले, फुलं दिली, हवा दिली, पाणी दिलं, या सगळ्या गोष्टी देवाने देत असताना त्याचं तुम्ही काय केलं. जमीन दिली, नद्या दिल्या, नाले दिले, अन्न दिलं. हे सर्व संसाधनं देवाचे, देवाने आपल्या हातात दिले आणि आपल्या स्वतःसाठी वापरण्यासाठी पण दिले आणि त्याचं रक्षण करण्यासाठी पण दिले. त्या प्रत्येकाच्या जबाबदारी किंवा त्याची काळजी तुम्ही कशी घेतली त्याचा हिशोब किंवा आपल्याला टाईम दिला देवा. आपल्या हातामध्ये 24 तास प्रत्येक आहे ना. जगामध्ये असं कोणी नाही ना त्याला 24 तास आणि अर्धा तास अजूनही असं एक पण जग जगामध्ये आहे. प्रत्येकाला 24 तास असते आणि ते तुम्ही कसे वापरता, मी कसं वापरतो त्याच्यावरती आपल्याला विचारणार. नंतर कौशल्य दिले, स्किल्स दिले आपल्याला. आपल्यामध्ये काही लोक छान दादा रिदम वाजत आहे, कोणी अजून दुसऱ्या भाषेचे दुसऱ्या गोष्टींची त्यांना जाणं आहे, कोणाला टेक्निकल गोष्टींचं जाणं आहे, कोणाला सेवा करण्याची जाणं आहे, कोणाला गाणं म्हणण्याची जाणं आहे. अशी कितीतरी जाणं देवाने लोकांना दिली. त्या जाण्याचं तुम्ही काय केलं, ते वापरले किंवा असंच संपून टाकले, त्याचा ते विषय. पण जे संपत्ती किंवा मालमत्ता आहे आपल्याला, प्रॉपर्टी आहे, तर अन्नाने संपत्ती तुम्ही द्यायची, आपली प्रॉपर्टी आहे. आपल्याकडे जेवढे काहीतरी स्वतःचं असं काय म्हणतात साधन संपत्ती दिली, घर असेल, गाडी असेल, वस्तू असतील, टी व्ही असेल, कपडे असतील, हे सगळे संसाधनं जेवढे दिले त्याचं तुम्ही काय केलं. या सगळ्यांचा हिशोब देव आपल्याला त्याच्याबद्दल त्यांनी आपल्याला कारभारी केला. अजून ते पाहत असताना त्याच्यामध्ये एक होतं ना, आपण प्रत्येक गोष्ट पाहणार आहे, पण कौशल्य जेव्हा आपल्याला कौशल्य दिले. कौशल्य कसे असतात, काही नैसर्गिक कौशल्य. उदाहरणार्थ काही लोकांना खूप छान गाणं म्हणतात, उपजतच गाणं म्हणतात, त्यांना म्हणजे कोणी शिकवायची गरज पडत नाही त्यांना, ते ऐकतात आणि लगेच गाणं म्हणतात सुरुवात करू शकतात. तर ते काय नैसर्गिक कौशल्य. काही लोकांची भाषा चांगली आहे, लवकर पटकन भाषा शिकतात, तर ते नैसर्गिक कौशल्य आहे. तसंच काही कमावलेले कौशल्य. आता कम्प्युटर शिकायचं तर काय करावं लागेल, आईच्या पोटातून जन्माला लगेच कम्प्युटर वापरायला लागेल असं होईल का, नाही होत आहे. काय करावं लागेल, शिक्षण घ्यावं लागेल, गाडी चालवायचं शिक्षण घ्यावं लागेल, है ना. असं बऱ्याच गोष्टी ज्या आपण शिकतो आणि त्या आपल्याला शिकता येतात, इतरांपेक्षा आपण चांगल्या करू शकतो. तेव्हा ते काय आपलं स्वतःचं स्किल आहे, ते स्किल आपण आणि नंतर जेव्हा आपलं तारण होतं, उदाहरण होतं, तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला काही दानांनी बनवतो आणि ते पण देवाने दिलेलं आपलं दाणं आहे, कौशल्य आहे. म्हणून 3 प्रकारचे दाणे आहेत. नैसर्गिक दाणं आहे, नंतर आपण शिकवून घेतलेले कमावलेले दाणं आहे आणि पवित्र आत्म्याने स्वतःहून देवाने दिलेले दाणं. त्या 3 दाणांचे आपण काय आहोत, कारभारी आहोत आणि ते आपण कसे वापरतो ना बघायला पाहिजे. तिथं पहिले करून 10-21 मध्ये होतं, त्या ठिकाणी तुम्ही जे पण करता त्या ठिकाणी तुम्ही खाता पिता किंवा जे काही करता ते काय करा, देवाच्या बरोबर फार अवघड आहे ना. मी उदाहरण देता नेहमी सांगतो. आता खाता पिता किंवा जे काही करतात, आता जेव्हा मला टी व्ही लावायचं आहे, जेव्हा येशूच्या नावाने टी व्ही लावतो, अशा मी प्रार्थना करतो नाही करणार. पण ह्या वर्षाचा कसा अर्थ आहे, तुम्ही जे काही करता ते काय करा, देवाच्या गौरवासाठी करा. तुम्ही फिरायला चालले तर काय करा, देवाच्या गौरवासाठी जातं का ह्याचा विचार करा किंवा ह्याच्यातून देवाचा गौरव कसा होईल ह्याचा विचार करा. म्हणजे आध्यात्मिकपणा म्हणजे त्याला स्पिरिच्युलाइज करायचं नाही म्हणत नाही, पण आपण किती सिरियसली आपल्या जीवनामध्ये गोष्टी करतो ना त्याच्याबद्दल आपण विचार करतो. आपण अशी कोणतीच गोष्ट ना की देवासाठी नाही म्हणून आपण असं म्हणू शकत नाही का नाही हे मी असंच माझ्यासाठी करत आहे असं नाही म्हणू शकत. प्रत्येक गोष्ट देवासाठी त्या अनुषंगाने आपण विचार करतो. मला 200 रुपये खर्च करायचे, माझ्या खिशामध्ये आहेत 200, 500 रुपये, आणि त्यातून मला इच्छा आहे 200 रुपये खर्च काहीतरी मला करायचं. आपण असं म्हणतो का हे 200 रुपये मी येशूच्या नावाने खर्च करतो आणि मग मजा करतो पाहिजे, नाही करतात ना. त्याचा विचार करता मनामध्ये. पण हे वचन तेच सांगतात का तुम्ही जे काही करता ते काय करा देवाच्या गौरवासाठी. तर तेवढं सिरियस आहे. बरं, आता हे पाहत असताना आता
पवित्र शास्त्रामध्ये देणाऱ्या लोकांबद्दल आपल्याला काही माहिती मिळते किंवा विशेष करून मग अशी म्हणत नाही आपण पैशाविषयी जास्त पाहणार तर लोकांनी देवाला देण्यासाठी काय काय केलं ते आपण पाहायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण जे सगळ्यात पहिलं उदाहरण ना ते आहे काईन आणि हबेल. काईन आणि हबेलच्या बाबतीमध्ये काय झालं, कसे होते, त्यांनी काय केलं काईन आणि हबेल? हां, कसं दिलं त्यांनी? आपण कसं दिलं? काईन आणि हबेल यांनी कसं दिलं? गोष्ट माहिती आहे काईन आणि हबेल काय झालं त्यांच्या गोष्टीमध्ये काय झालं? काय नाही, का बरं मारलं? देवाने बरोबर, देवाने हबेलाचं अर्पण स्वीकारलं, कायनाचं नाही स्वीकारलं. का बरं हबेलाचं स्वीकारलं? मेंढरा चारले, हां मेंढराचं पालन केलं. हां आपण पण तसंच मेंढरा चालाय. नाही पण हबेलाचं का बरं स्वीकारलं? कायनाने पण काहीतरी केलं. त्याने देवाला सर्वात चांगलं दिलं. त्याच्या मेंढरांमधलं त्याच्या प्रॉपर्टीमधलं सर्वात बेस्ट त्याने काय केलं देवाला दिलं. कायनाने तसं नाही दिलं. त्याच्यामुळे देवाने स्वाभाविकपणे हबेलाचं स्वीकारलं आणि कायनाचं त्याने नाही नापसंत केलं आणि त्याच्यामुळे कायनाला खूप राग आला आणि कायनाने रागावून काय केलं हबेलाचा खून करून टाकला. पहिला खून कशामुळे झाला असेल तर देवाला देण्यावरून झाला. का तर एकाने कोणतरी चांगलं दिलं आणि त्याच्या भावाला ते आवडलं नाही आणि त्याच्यामुळे त्या माणसामध्ये मत्सर तयार झाला, देवादावा तयार झाला, राग आला त्याला आणि त्याने त्याच्या लहान भावाला पाहून टाकला. आता तिथून सुरुवात अर्पणाची किंवा देवाला देण्याची ना कायनाने हवेल. आणि त्या पहिल्या स्टोरीमध्ये फार दुःखदायक घटना घडली. का घरामध्ये एक भाऊ दुसऱ्या भावाला पाहून टाकला. कारण का त्यांचं अर्पण जे आहे त्या अर्पणाबाबत समस्या आहे. बरं, आपण पुढे गेल्यावर काय होतं नंतर आपलं दुसरं एक अर्पण दिसतं, नोहा त्याला देवाला अर्पण करतो. कधी नोहाने देवाला कधी अर्पण केलं? त्याच्या आधी पण जलप्रलय मधून बाहेर येतात तेव्हा आहे ना, जलप्रलय झाल्यावर बाहेर येतात तेव्हा सगळं पाणी हटून जातं आणि ते पृथ्वीवर उतरतात, परत जमिनीवर उतरतात, तेव्हा त्याने देवाला अर्पण केलं. का बरं? देवा तू आम्हाला वाचवलं आणि आता आम्ही तू आम्हाला जिवंत ठेवलं सगळ्या पृथ्वीमधून, त्याच्याबद्दल त्याने देवाचे ना आभार मानले. बरं, ते अर्पण. नंतर अब्राहमाचं अर्पण. अब्राहमाने काय अर्पण केलं? अब्राहमाने काय अर्पण केलं? इसहाक अर्पण. हां, म्हणजे इतकी अवघड गोष्ट, ज्या मुलासाठी इतके वर्ष थांबला, देवाकडून मागून घेतला, देवाने त्याला दिला, तर तो मुलगा मोठा झाल्यावर ते म्हणता येईल ह्यालाच अर्पण कर. पण अब्राहम करत आहे. त्या ठिकाणी अब्राहमाच्या त्या अर्पण करण्याला त्या ठिकाणी एक शब्द वापरला, त्याला वर्शिप किंवा आपण आराधना ना, तो शब्द पहिल्यांदा बायबलमध्ये तिथं आहे. ती अब्राहमाची आराधना होती. काय? त्याने इसहाकाला मारणं किंवा देवाला अर्पण करणं ते त्याच्यासाठी देवाची आराधना होती आणि ते अब्राहम करतो. आणि त्याने इसहाकाला केलं. इसहाकाच्या अगोदर त्याने ना मल्कीसदेक नावाचा एक माणूस आठवत असेल तर, शालेमाचा राजा, आणि तो आला त्याला बसायला आणि त्याला त्याने अर्पण केलं. त्याला त्याने 10वा भाग दिला, त्याच्या रुचीतला 10वा भाग अब्राहमाने. त्याच्यानंतर त्याने इसहाकातून अर्पण केलं. त्याच्यानंतर इस्रायल लोकांची अर्पण आपण पाहतो. आणि इस्रायल लोकांनी भरपूर प्रकारची अर्पणं देवाला केली आणि त्यांच्यामध्ये होमार्पण, पापार्पण, दोषार्पण, दशांश, अजून त्याच्यामध्ये शब्दाचं पालन, गरीब त्यांना देणं, असे बरेच गोष्टी आपण ते परत पाहणार आहोत. तर हे सगळे अर्पण जे आहेत ना, हे सगळे आपण बिना करारामध्ये पाहतो आणि याच्यापेक्षा पण अजून बरेच अर्पण म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या परिस्थितीने देवाला दिलं ते आपण पाहतो. ते का बरं आपण समजून घेतो? बायबलमध्ये हे अर्पणांची जी प्रथा आहे किंवा जी शिक्षण आहे ते कसं आलं ते आपण पाहायचं. जे एकदा समजलं आपल्याला तर मग आपल्याकडून देवाची काय अपेक्षा आहे ते आपल्याला पाहतो. ते म्हणजे वाचा करू मराठी 3रा अध्याय 6 ते 12. ह्या ठिकाणी देव काहीतरी सांगतो. वाचा मराठी 3रा अध्याय 6 ते 12. कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणार नाही, म्हणून याकूब वंशजो, तुम्ही नष्ट झाला नाही. तुमच्या पूर्वजांचा दिवसापासून माझी विधी तुम्ही मानले. त्याचं पुस्तक कुठे बायबलमध्ये? जुन्या कराराचं सर्वात लास्ट पुस्तक. आपण सुरुवात उत्पत्तीपासून
आता सगळा जुना करार आपण पाहिला आणि सगळ्या जुना करारामध्ये म्हणजे अगदी काही नवलेलापासून अर्पण करत 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 देवाने त्यांना शिकवलं तुम्ही असे अर्पण करा तसे अर्पण करा हे करा ते करा असे विधी पाळा सर्व शिकवलं आणि ते सगळं शिकून 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 जेव्हा आपण मराठीच्या पुस्तकामध्ये येतो मराठीचे पुस्तक आतापासून किती वर्ष साधारण 2,500 वर्ष आजपासून जास्त जुना काळ नाही आजपासून फार तर फार 2,500 वर्ष त्या काळाची गोष्ट आहे इतके हजारो वर्ष इस्रायल लोक देवासोबत राहून देव त्यांच्यावर आरोप करत काय आरोप करत आहे देव म्हणतो काय मनुष्य देवाला ठकवून काय तुम्ही तर मला ठकवले आहे असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला फसवले आहे म्हणजे म्हणतो कसं दशांश आणि अर्पणे ह्या संबंधाने तुम्ही मला फसवलं आता हे समजून घेणं फार महत्त्वाचं इस्रायल लोक जे आशीर्वादित निवडलेले देवाने ज्यांना बोलावलेलं ते लोक त्यांच्यावर देव आरोप करायचे आणि ते पण कधी इतके हजारो वर्ष ते देवासमोर राहिल्यावर देव हा आरोप करायचे तुम्ही काय करत आहात तुम्ही मला लुबाडत आहात मला ठकवता ठकवणं शब्द समजतो आपल्याला ठकवणं काय तुम्ही मला फसवत आहात लुबाडून घेत आहात मला कोणत्या बाबतीत लुबाडत आहात दशांश आणि अर्पण यांच्यावर आता लुबाडणं कशाला म्हणतात आपण रस्त्यावर जाताना आपण होतो लुबाडला त्याला लुबाडला गेलं काय लुबाडलं इकडे वेगळं अमरावतीमध्ये वेगळं काय शब्द येतात चेन स्नॅचिंग वगैरे किंवा काय करतात चोर रस्त्याला जाऊन आपल्याला लुबाडून देतो हां काय करतात आपण काय म्हणतो लुबाडलं म्हणून म्हणजे जास्त अमाऊंट आहे ते सांगून तुम्हाला म्हणजे तिथं 100 आहे तिथं 200 असं जास्त घेणं पैसे त्याला लुबाडलं बरं अजून पण काय फरक काय पडतो त्या घेतलं तर घेतलं त्याला लुबाडलं का नाही नेमकं का बरं आपलं वाईट का वाढतं आपल्याला त्याने लुबाडलं आपण म्हणतो तेव्हा वाईट का वाटतं हां परत नाही केलं त्याने बरं अजून कमी किमतीची वस्तू जास्त किमतीमध्ये म्हणजे काय झालं आपलं काय होतं त्या ठिकाणी आपलं नुकसान होतं त्या ठिकाणी जे माझ्याकडे रिसोर्स आहे ते सगळे काय होतात ते वाया जातं माझी अपेक्षा आहे की माझ्याकडे 2,000 रुपये वाचायला पाहिजे ते पण ते वाचू नाही शकत काय झालं त्या माणसाने माझ्याकडून जास्त किंमत घेतली त्याच्यामुळे माझं सर्व सेव्हिंग संपून गेलं त्याच्यामुळे आपलं वाईट वाटतं लुबाडलं होतं कधी कधी रस्त्यावर जाताना लोक गळ्यातून चेन काढून घेतात आणि आपलं कधी लाखभराची चेन असते एखाद्या लाख रुपयाची चेन असते त्या माणसाने उडून घेते आणि आपलं तेवढं मोठं नुकसान झालं त्याला आपण म्हणतो लुबाडलं आणि देव तो शब्द ह्या ठिकाणी वापरतो त्याच्या लोकांना इस्रायल लोकांना तर काय म्हणतो तुम्ही मला ठकवलं आहे तुम्ही मला लुबाडलं कोणत्या बाबतीमध्ये दशांश आणि अर्पण आहे आता का बरं देव म्हणत आहे ना ते आपण समजून घ्या का बरं ते म्हणतो की दशांश आणि अर्पण जे आहेत ना ते तुम्ही मला देत नाही आणि तुम्ही मला देत नाही त्याचा अर्थ काय करत आहात तुम्ही मला फसवत आहात मला लुबाडून घेत आहात जे माझं वाचायला पाहिजे होतं जे माझं संसाधन आहे माझे रिसोर्सेस आहे ते तुम्ही काय करत आहात चोरून घेतात माझ्या आणि मग ते त्यांना सांगतो सांगतो ना तो म्हणतो की त्याच्यामुळे काय आहात तुम्ही वचन भाऊ तुम्ही शापग्रस्त आहात कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवला आता किती मोठा आरोप आहे बघा देवाचा तो एका माणसावर आरोप आहे तो कोणावर आरोप आहे संपूर्ण इस्रायल राष्ट्रावर देवाचा आरोप आहे तुम्ही काय आहात शापग्रस्त आहात कारण तुम्ही पूर्ण राष्ट्राने काय केलंय मला फसवलं आता ही फार फार दुःखदायक गोष्ट देवाच्या दृष्टिकोनातून आणि देवाच्या लोकांच्या दृष्टिकोनातून इतकं देवाला फसवणारे लोक आणि देव त्यांना सांगतात त्याच्यामुळे होतं काय तुमचंच नुकसान होतं जो म्हणतो की पहा 10 वर्ष होतं ना श्रीनाथीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडरात आणा म्हणजे मी आकाश कपाटे उघडून तुम्हाला अशी जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावर करतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा प्रचिती म्हणजे काय खात्री करून पहा एकदा तरी देऊन पहा आणि बघा मी तेवढं देतो का नाही आणि जेव्हा त्यांना ते चॅलेंज करत आणि पुढं 11 वर्ष होतं तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होते म्हणून ते खाऊन टाकल्यास तुमच्यासाठी त्यांना धमकावे अजून तुमच्या बागेतील द्राक्षाचे फळ गळणार नाही असं श्रीनाथीश परमेश्वर म्हणतात
तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही पीक लावताय पण त्याचं तुम्हाला पीक मिळत नाही. हा बघतो पुस्तकामध्ये अजून एका ठिकाणी तुम्हाला तुम्ही पेरता पण तुम्हाला त्याचं पीक मिळत नाही. त्या ठिकाणी तसंच सांगत तुम्ही द्राक्ष मुळा लावताय पण त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही. सगळं कष्ट करताय, वेळेवर पीक पेरलं, पाणी आलं, पाऊस आला, फळ पण आलं, पण फळ तुमच्या हातामध्ये येत नाही. ते काय होतंय, गळून पडतंय. का बरं? कारण तुम्ही मला फसवताय, त्याच्यामुळे काय झालंय, तुमच्यावर शाप येतो. आणि जेव्हा हा आरोप त्यांच्यावर करत आहे त्या शिक्षेचा परिणाम म्हणा किंवा त्याचा परिणाम म्हणा त्या इस्रायल लोकांना खूप भोगावा लागला. पण जस्ट ते समजून घेण्यासाठी देवाला न देणं म्हणजे हे काय करणं आहे, देवाला फसवणं आणि आपल्या स्वतःवर शाप आणणं. मी इमोशनल ब्लॅकमेल नाही करणार तुम्हाला समजा हळूहळू करून मी जेव्हा सांगितलं ना, पण हा प्रिन्सिपल आहे, बायबलचा प्रिन्सिपल आहे. आपण फक्त कारभारी आहोत, मालक देव आहे आणि आपण देवाला देतो म्हणजे उपकार करत नाही. किंवा आपण देवाला देतो तेव्हा मी काहीतरी फार मोठी गोष्ट करत नाही. की देवाला देणं हे आपोआप होणारी गोष्ट आहे. देवाला देणं हे आपल्या स्वभावता आपल्यामध्ये येणारी गोष्ट आहे, असायलाच हवी. तर ते देव सांगत या ठिकाणी जेव्हा तुम्ही स्वतः मालक म्हणता तेव्हा काय होतं, मी जर मालक आहे तर मला कोणाला द्यायची गरज नाही, ते माझंच आहे ना, मी कोणाला देणार नाही. पण जर हे समज असेल मी मालक नाही आहे, मी काय आहे, कारभारी आहे, तर मला देताना वाईट वाटणार. इस्रायल लोकांनी स्वतःला देवाच्या ह्या सगळ्या संसाधनात काय केलं होतं, मालक बनवलं होतं. आपण अजून काही उदाहरणं पाहू ना, त्याच्यातून अजून समजेल काय का बरं असं ते म्हणत. आता कसं इस्रायल लोकांना द्यायची देवाची अपेक्षा होती ना, ते थोडं समजून घ्या. देव त्यांना अपेक्षा करू म्हणजे सर्व गोष्टी कव्हर नाही होणार आपल्याकडून, पण मगाशी मी सांगितलं अर्पण द्यायची त्यांना. अर्पण काय लेवीच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायामध्ये ना, पहिला अध्याय दुसरा अध्याय त्यानंतर पुढं पण अर्पणच सांगितलं. इस्रायल लोकांनी त्यांना काय काय अर्पण करायचं. त्यांनी काय करायचं, होमार्पण करायचं, पापार्पण करायचं, दोषार्पण करायचं, पेयार्पण करायचं, अन्नार्पण करायचं, अशी सगळी अर्पणं त्यांनी करायची. आता हे प्रत्येक अर्पण करताना त्यांची किंमत आहे. ते अर्पण करत असताना त्यांना होमार्पण करायचं म्हणजे काय, एक प्राणी त्यांना देवासमोर जाऊन अर्पण करावं लागतं. आणि तो प्राणी कसा अर्पण करायचा, होमार्पण म्हणजे पूर्णपणे त्याची राख पाहिजे पाहिजे, होम करून टाकायचं, सगळं तो जळून जातो. त्या प्राण्याचं तुम्हाला परत मटण खाता येणार नाही. त्याला कापलं आणि अर्पण करून परत त्याचं मटण खाणं असं नाही. तुम्हाला प्राणी हातातून पूर्ण गेला तुमचं. काही अर्पण पेयार्पण आहे, जी उठून टाकायची अर्पण आहे. आता ही अर्पणं सगळी करत असताना त्यांच्या खिशावर पडणारा भार होता सगळं. बरंच आपण ते तसं समजून घेतलं. पण आता ही प्रत्येक गोष्ट आपण लक्षात घेत असताना त्या ठिकाणी कसा पैसा इन्व्हॉल्व आहे ना त्याचा विचार करा. प्रत्येक अर्पण आणि त्या अर्पणासाठी येणारा खर्च काय असेल ते थोडं तुलना करायचा प्रयत्न करा. आणि मग आपण आपल्याला समजेल का एवढी लोकांकडून देवाची अपेक्षा काय होती आणि काय द्यायला पाहिजे. तर एवढी अर्पण, मग त्याच्यामध्ये बकरा, एडका, गोरा, पक्षामध्ये कबूतर असेल किंवा अजून कोणते प्राणी असतील, धान्य अर्पण करावं लागत होतं, पीठ द्यावं लागत होतं, मीठ द्यावं लागत होतं, तेल द्यावं लागत होतं, भाकरी द्यावं लागत होत्या, फळं द्यावं लागत होती. अशी कितीतरी अर्पणं इस्रायल लोकांना देवाला करावं लागत होतं. तर तेवढंच होतं का, त्याच्याशिवाय दशांश. आणि दशांश फक्त एक शब्द आपण मानतो, पण इस्रायल लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे दशांश होते, एकच दशांश नव्हतं. त्या ठिकाणी त्यांना लेवी आणि याजक जे लोक मंदिराची सेवा करतात ना, त्या लोकांसाठी खास 10% त्यांना द्यावं लागेल. तो एक दशांश होतो. म्हणजे मंदिराच्या सेवेसाठी मंदिराची सेवा करणारे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या गरजा भागाव्यात किंवा त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करता यावा त्यासाठी त्यांना 10% त्यांच्या उत्पन्नाचा भाग द्यावा लागेल. का बरं? कारण देवाने बाकी सगळ्या इस्रायल लोकांना जागा दिली होती, प्रॉपर्टी दिली होती. पण लेवी आणि याजक लोकांना सांगितलं तुम्हाला प्रॉपर्टी नाही मिळणार. का बरं नाही? कारण तुम्ही माझे सेवक आहात आणि मीच तुमचा प्रॉपर्टी आहे. पण देव त्यांची प्रॉपर्टी असताना पण त्यांच्या गरजा कशा पूर्ण होते. आकाशातून जर पैसा पडणार नाही ना, आज भूक लागली तर वरून एक भाकरी पडली असं तर होणार. त्यांच्या गरजा पूर्ण होणार. जी बाकीची मंडळी आहे जी ह्या मंदिराची सेवा घेत आहे, मंदिराचा उपभोग घेत आहे, त्या लोकांनी ह्याच्या गरजा पूर्ण कराव्यात त्या अपेक्षा. म्हणून इस्रायल लोकांना त्यांच्यासाठी 10% भाग द्यावा लागेल. त्याच्यानंतर सणामध्ये त्यांची इस्रायल लोकांचे वार्षिक 3 सण आहेत. दर वर्षामध्ये ना 3 मोठे सण.
तर प्रत्येक सणामध्ये त्यांना 10% त्यांना द्यावं लागतं सण साजरे करण्यासाठी. त्याच्यानंतर ह्याच्याशिवाय प्रत्येक तिसऱ्या वर्षी, म्हणजे आता समजा हे 2024 आहे, 24 पहिलं वर्ष होतं ना, 25 दुसरं, 26 जेव्हा येईल तेव्हा 26व्या वर्षी त्यांनी काय करायचं, त्यांच्या देशामध्ये जे गरीब, अनाथ, विधवा, परके किंवा असे जे लोक आहेत त्या सगळ्यांसाठी त्यांनी काय करायचं, 10% सेपरेट दान त्यांनी द्यायचं. किती झालं? 10% करत. त्याच्यामधलं एक आता 3 वर्षात एकदा आलं, पण तरी पण ते 10% आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचा 10% ना, ते बघा 30% हे झालं. त्याच्याशिवाय अजून बघा, आता हे सगळं पैशामध्ये मोजायचा प्रयत्न करा की प्रत्येक ॲक्टिव्हिटी त्याच्यामागं पैसा किती आहे ते हिशोब करायचा प्रयत्न करा. 10% म्हणत दुसऱ्या लोकांना किती द्यावं अशी देवाची अपेक्षा होती. त्याच्यानंतर शाब्बाताचं पालन करायचं. हे फार कडक आज्ञा होती. आणि शाब्बाताचं पालन म्हणजे काय, तुम्ही जे पण काम करताय ते काम तुम्ही 6 दिवस करायची परवानगी देता, पण 7व्या दिवशी काम नाही करायचं. त्याचा अर्थ काय, त्याचा परिणाम काय होईल, पैशावर त्यांच्या इकॉनॉमिक्समध्ये काय फरक पडतो. समजा कोणाला दिवसाला 700 रुपये रोज आणि तो 6 दिवस काम करतोय, तर त्याला दररोज 700 रुपये मिळत आहे, पण त्याने 8व्या दिवशी काम करायचं नाही. त्याचा परिणाम काय होईल, 700 रुपये कमवू शकतो पण त्याने कमवायचे नाही 700. आपण शाबात फक्त आपण असं पाहतो ना, शाबात पवित्रपणे पहा म्हणजे काय करा, हे करा, प्रार्थना करा, चर्चला करा, असा पहा. पण तो पाळणं म्हणजे काय करणं आहे, काहीतरी सोडणं आहे, शाबाताचं पालन करणं. आणि इस्रायल लोकांना त्यांच्यासाठी त्यांचं इन्कम ते लॉस होतं. बरं, हा फक्त एक शाबात होतो, दर आठवडी हा शाबात पाळायचा, 6 दिवस काम करायचं, 7व्या दिवशी शाबात पाळायचं. त्याच्यानंतर दर वर्षामध्ये एक मोठा शाबात यायचा. दुसऱ्या लोकांचं जे कॅलेंडर, आता आपल्या कॅलेंडरमध्ये 365 दिवस असतात ना, ते आपण ॲडजस्ट करतो. आपण 4 वर्ष आपण ते पाळतो आणि 4व्या वर्षी आपण काय करतो, लीप वर्ष पाळतो. का बरं, तेव्हा फेब्रुवारीचा 29वा दिवस येतो आणि आपण ते ॲडजस्ट करतो. तसं इस्रायल लोकांचं कॅलेंडर हे चंद्रावर चालणार असतं कॅलेंडर. त्याच्यामध्ये त्यांना दरवर्षी काय करावं लागेल, तर कॅलेंडर ॲडजस्ट करायला 1 दिवस एक्स्ट्रा ॲड करावं लागेल आणि त्याला ते मोठा शाबात म्हणायचं. तो मोठा सण त्यांचा येशूला वरांडण सणाच्या दिवशी ह्याचा स्तंभावर दिलं माहिती आहे ना. आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी त्याला वधस्तंभावर दिलं त्याच्यानंतर मोठा शाबात होता. त्याचे 2 शाबात आहेत लागोपाठ, म्हणजे एकानंतर एक असे 2 शाबात आहेत. ते तसं वर्षामध्ये एक मोठा शाबात आहे, तो त्यांचा मोठा सण असेल आणि तो त्यांचा एक स्पेशल. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये त्यांचा पैशाचा लॉस आहे हे समजून. त्याच्यानंतर एवढं सगळं करून 7 वर्ष झाल्यावर परत त्यांना एक मोठा सण होता. आणि तो सण म्हणजे त्या वर्षी त्यांनी 6 वर्ष त्यांनी जमिनीवर पेरायचं, 6 वर्ष त्यांनी जमिनीमध्ये शेती करायची, 7व्या वर्षी पूर्ण वर्ष त्यांनी जमीन पडीक पडू द्यायची. त्या जमिनीमध्ये त्यांनी काहीच करायचं. का बरं, तो जमिनीचा शाबात. आपल्याकडे शेतकरी कल्पना करा ना, 6 वर्ष काम करतात आणि 1 वर्ष पूर्ण वर्ष त्यांनी जमिनीला आराम द्यायचा, काहीच करायचं ना, गहू पेरायचा ना, हरभरा पेरायचा ना, अजून दुसरं कोणतं धान्य पेरायचं, काहीच नाही करायचं. का बरं, नाही करायचं, देवाची आज्ञा आहे. का बरं विचारायचं, देवाची आज्ञा आहे म्हणून नाही करायचं. 1 वर्षभराचं इन्कम त्यांना सोडायचं 6 वर्षामध्ये. बरं, त्याच्यानंतर आता अजून एक मोठी गोष्ट, त्याच्यानंतर 50वं वर्ष आहे. 50व्या वर्ष काय होतं, त्याला योगेल वर्ष म्हणतात, जुबली, इयर ऑफ जुबली. त्या वर्षी काय होतं, साधारणपणे नेहमी आपण समाजामध्ये राहतो, काय होतं, आपण आपलं दिनचर्या जगतो आणि आपला व्यवसाय कमी जास्त म्हणा किंवा पैसा कमी जास्त म्हणा किंवा मध्येच काहीतरी नुकसान झालं, कुणी आजारीच पडलं, नुकसानच झालं, घरच पडून गेलं, वादळ आलं, घरच पडून गेलं, काही झालं, काही कारण त्याच्यामुळं आर्थिक बेरोजगारी आहे, पैसा नाही हातात. त्यावेळेस लोक काय करायचे, साधारणपणे साहजिक पण लोकांना काय करावं लागायचं, त्यांना कोणाकडून तरी कर्ज घ्यावं लागेल किंवा स्वतःची जमीन असेल तर जमीन विकायची आणि त्याचा पैसा घ्यायचा आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करायचा. आता मी समजा मी कर्जबाजारी झालो आणि रामदादाकडे आलो, त्यांना म्हटलं, दादा माझ्याकडे पैसे नाही आहे, पण आता मला नाही लागले, काय करा तुम्ही, माझी ही एवढी जमीन आहे, 1 एकरची जमीन आहे, तुम्ही घ्या आणि त्याचे पैसे मला द्या. आजचा बाजारभाव काय असेल, आज मला 1 एकरचा काय भाव आहे,
तुम्हाला सांगतो. एकेरी काय बघा हा किती 15-20 लाख 15 लाख पकडा. मी 15 लाख आधार करून घेतो आणि त्यांना जमीन देऊन टाकली. दुसरी त्यांनी असं जमीन ते त्या जमिनीचे मालक येतात आणि 15 लाख घेऊन काय करणार, माझं घर चालवणार, व्यवसाय करणार, दुसरं काहीतरी करणार. आता 50 वर्ष झाले आजपासून, आज 2024 आहे ना, 50 वर्षानंतर मी जिवंत असू तर मी येईल, नाहीतर माझे लेकरं येतील 50 वर्षानंतर दादांकडे. दादा 2074 मध्ये रामदादांकडे येतील, त्यांना दादा 2024 मध्ये आमच्या वडिलांनी तुम्हाला जमीन विकली, आता 50 वर्ष झाली, काय करायचं, ती जमीन परत द्या मला, 1 रुपया आपण देणार आणि ती जमीन परत देऊन टाकेल. ना बाजारभावाचा प्रश्न आहे, ना व्याजाचा प्रश्न आहे, ना काय. इस्रायल लोकांना अशी जमीन ज्याची त्याची जमीन जेव्हा यहोशूआने त्या जमिनी वाटल्या होत्या ना, त्या हिशोबाने त्यांना परत त्यांची जमीन आहे ना त्यांची मिळायची. हेतू काय आता, म्हणून देव म्हटला की जमीन माझी आहे, तुम्ही विकायची नाही. का बरं, कारण इस्रायल देशामध्ये कोणीही कंगाल आणि गरीब राहायला नाही. तुम्ही जे पण असाल तर तुमची जी देवाने वाटणी केली, जे तुम्हाला दिलं आहे, ते तुमची पूर्वस्थिती परत तुम्ही त्याच्यामध्ये यायला पाहिजे. म्हणून इस्रायल लोकांकडे म्हणून हे जे कॅलेंडर होते इस्रायल लोकांचं ना, आठवड्याला शब्बात पाळायचा, नंतर वार्षिक मोठा शब्बात पाळायचा, नंतर 7 वर्षानंतर जमिनीला आराम द्यायचा, त्याच्यानंतर 50 वर्षाला योग्य वर्ष पाळायचं. हे इस्रायल लोकांनी करून त्यांनी हे सगळं चालवावं असं. गरीब, अनाथ, विधवा, परके, उपरे असे जेवढे लोक आहेत त्या सगळ्या लोकांची काळजी इस्रायल लोकांनी स्वतः करायची म्हणून त्याला आज्ञा होती. शेतामध्ये पेरणी केली आणि गहूच्या जे धान्य आहे ना ते त्यांना काढायचे, त्याचे बिया सगळ्या घ्यायच्या, गहू सगळा घ्यायचे. त्यांनी काय करायचं, गव्हाची पेंडी घ्यायची आणि एकदा मारायची आहे, दुसऱ्यांदा मारायची नाही आणि तशी सोडून द्यायची. त्याच्यामुळे जेवढं असेल तेवढंच त्यांचं धान्य, बाकी जे उरल ते कोणासाठी, ते सगळे भटके लोक आहेत, गरीब लोक आहेत, उपरे आहेत, अनाथ आहेत, विधवा आहेत, त्या लोकांनी त्याच्याकडून त्यांचं जीवन द्यायचं. आता हे जर आपण नियम पाहिले त्याचे, त्याचा पैशा संचीचा त्यांचा हिशोब केला, इकॉनॉमिक्स पाहिला, तर यहुदी लोकांना किती द्यावं लागत होतं त्याचा विचार करा. आपल्याकडे शेतकरी कोण पण कोणापर्यंत शेती आपल्याला कोणाचंच नाही, अंकिताच आहे, म्हणजे अंकिता श्रीमंत आपण. हां, पण शेतकऱ्यांना समजू शकतो. समजा धान्य आहे आणि धान्याची ढोळायची वेळ आली आणि आपला प्रयत्न काय शक्यतो तो शेवटचा दाणा पण वाया नको जाय, जेवढं कसं गोळा करून घेतलं तेवढं गोळा करून. इस्रायल लोकांना आज्ञा आहे ते वेचायचं नाही, ते पडू द्या कसं, आणि ते पडून द्या म्हणजे त्याच्यावर गरीब लोक जातील. 7व्या वर्षी त्यासाठीच जमीन मोकळी सोडायची, जमीन पेरायची नाही, कारण जमिनीमध्ये आपोआप जे उगवल त्याच्यावर गरीब लोक पोट भरतील आणि जमिनीला पण आराम मिळेल, जमिनीचा कस वाया जाणार. हे सगळं जर आपण विचार केला ना तर त्याच्यामध्ये इस्रायल लोकांचं जे देणं होतं ना, ते किंवा त्यांना जे द्यावं म्हणून देवाची अपेक्षा होती ना, फार फार पटीने जास्त होतं. काही लोकांचा असा अभ्यास, काही लोक म्हणतात इस्रायल लोक 33% जास्त, मला वाटतं त्याच्यापेक्षा पण कितीतरी जास्त इस्रायल लोक, फक्त 33% नव्हतं. कारण आपण ते हिशोब करताना फक्त दशांशाचा हिशोब वापरतो. त्याच्याशिवाय पण इस्रायल लोकांनी उदार असावं, जनरस असावं, त्यांनी खूप मोकळ्यापणाने इतरांना द्यावं म्हणून देवाची अपेक्षा. काय बरं देव त्यांना सांगायचं, कारण तुम्ही खास लोक आहात, तुम्ही निवडलेले लोक आहात आणि तुम्ही आशीर्वादित लोक आहात. तुम्हाला मी कमी पडू देणार नाही, मी तुमचा देव आहे ना, तुम्हाला कमी पडू देणार नाही. उलट तिथं गावामध्ये होतं देवाचा आशीर्वाद त्यांना काय होता, मला त्याच्या शेवटचं सर्व राष्ट्र काय म्हणतील, तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल. पण तुम्ही माझे नियम पाळा आणि तुम्ही जे पण करता त्याला इतका आशीर्वाद मिळेल तर तुम्ही थोडं कराल त्याच्यामुळे तुम्हाला आशीर्वाद कितीतरी पटीने जास्त आहे. किती देवाचं मॉडेल काम करण्याचं म्हणा किंवा आशीर्वाद देण्याचं. आता हे बऱ्याचदा आपण विचार करत जेव्हा आपण देण्याचा विचार करतो, आपण आपले काहीतरी नियम बनवले सर्वांनी किंवा मंडळांनी ना स्वतःचे नियम बनवले. दशांश देवाचा द्यायचा, देवाला दशांश द्या किंवा अशा प्रकारे द्या म्हणजे देव खुश होईल किंवा आपली आज्ञा पूर्ण होईल. मी सांगतो
ही आज्ञाच नव्हत्या अशा प्रकारे. कारण आपण व्यवस्थित बायबल वाचत नाही, मग आपल्याला कळत नाही. जर आपण व्यवस्थित ते वाचून समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपण लक्षात येईल इस्रायल लोकांना किती प्रमाणामध्ये द्यावं म्हणून त्याच्या अपेक्षा, आणि ते फार जास्त आहे, खूप खूप भयानक आहे. आपण जर सर्वांनी तसं जगायचा प्रयत्न केला तर आपल्याला पहिल्यांदा प्रश्न हे शक्यच नाही आमच्याकडून, कसं काय आम्ही करू. तर कोणताच मजूर त्याचं संध्याकाळ झाल्यावर मजूर घेतल्याशिवाय घरी परत नको जाईल. उद्या येईल, परवा येईल, चालतं. आज त्यांनी काम करून आजच्याच त्याची मजुरी देऊनच त्याला घराच्या बाहेर पाठवा. कोणी तुमच्याकडं उधार मागायला आला मग तुम्ही त्याला नाही म्हणायचं, पैसे द्यायचे तर. म्हणून यहुदी लोकांचं जीवन आहे ना, यहुदी लोकांचं जीवन सोपं जीवन नव्हतं, मला सांगतो अवघड जीवन होतं. आणि ते का बरं होतं, कारण देव त्यांच्याकडून ती अपेक्षा करत होता की तुम्ही माझे लोक आहात, तुम्ही ह्या स्टँडर्डने जीवन जगायचं. बऱ्याचदा आपल्या सर्वांचा एक आरोप असतो यहुदी लोकांना, ते खास निवडलेले लोक आहेत, देवाने त्यांनाच का बरं निवडलं, त्यांनाच का बरं देवाने आशीर्वादित केलं, त्यांनाच का बरं वचनदत्त भूमी केली म्हणून त्यांना ह्याच्यासाठी दिली, एवढं त्यांच्याकडून घ्यायचं होतं. आणि आपल्याला दिली असती तर आपण काय केलं असतं ना, तो आपण विचार करा. पण ही अपेक्षा आहे म्हणून देवाचं स्टँडर्ड जे आहे ना, जेव्हा तो होतो की मी मालक आहे, तुम्ही माझे कारभारी आहात, किंवा तो जे अपेक्षा करत आहे ना, त्या अपेक्षा खूप कमिटमेंटची तो अपेक्षा करत. आणि ते कमिटमेंट पाहत असताना मग नंतर जर आपण तसं वागू तर तो काय आशीर्वाद देऊ शकाल ते आपण कल्पना करू शकतो. एवढं करून इस्रायल लोकांना देवाने आशीर्वादित बनावून म्हणून त्याची अपेक्षा. पण दुःखाची गोष्ट काय असते, इस्रायल लोकांनी बऱ्याचदा देवाचे आशीर्वाद त्यांनी समजून नाही, आणि त्यांनी बऱ्याचदा देवाच्या विरोधातच त्यांनी हे वचन वाचत हा 36 आणि 31 तिथे वाचू समोर काय समोर वाच. परमेश्वराने यिर्मयाच्या मुखाने प्रकट केलेले वचन पुढे होऊन देशात शांततेचा काळ शपथाचा काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले. देश ओस पडला होता तोवर म्हणजे 70 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यात शांतता नांदत होती. आता हे वचन कधीचे माहिती त्यांच्या आयुष्यामध्ये ना अशा काही घटना घडल्या जेव्हा हे राष्ट्र होतं तेव्हा ते राष्ट्र त्यांचं स्वतःचं राहिलं नाही. तेव्हा ते ह्या सगळ्या लोकांना आहे ना त्यांची पांगापांग करून टाकली. आणि एक दिवस असा आला जेव्हा देवाने यहुदी लोक म्हणजे जे त्यांच्या 10-12 वर्षामध्ये 2 वर्ष राहिले होते त्यांना पण त्याने त्या देशातून हाकलून दिलं. आणि त्यांना हाकलून दिल्यावर तेव्हाचं वचन ते त्यांच्या देशामध्ये इस्रायल किंवा चांगला असा पुरुष कोणीच नव्हता. चांगले सरदार लोक, हुशार लोक, तरुण लोक सर्व घेऊन झाडून त्यांना आहे ना नबुकदनेस्सर राजा त्यांच्या देशामध्ये घेऊन गेला. आपल्याला माहिती दानिएल गोष्ट माहिती आहे ना, दानिएल नाव ऐकलं. तर दानिएलला आणि त्याच्या मित्रमंडळीला जेव्हा तो घेऊन गेला तेव्हाचं वचन, जेव्हा दानिएल जात होते त्यावेळेस ते वचन. का बरं म्हणतो ते ह्या ठिकाणी, कारण इस्रायल लोकांनी एक देवाच्या दृष्टिकोनातून खूप मोठं भयानक पाप केलं होतं. पाप काय होतं तो ह्या ठिकाणी सांगतो. देशात शांततेचा म्हणजे शब्दाचा काळ प्राप्त व्हावा म्हणून हे सर्व घडले. देश ओस पडला होता तोवर म्हणजे 70 वर्ष पुरी होईपर्यंत त्यात शांतता नांदत. 70 वर्ष पुरी होत म्हणजे काय, ते 70 वर्ष इस्रायलची जी जमीन होती, भूमी होती ना, ती ओस पडली. का बरं ओस पडली तुम्हाला कळत. इस्रायलची जी सर्व जमीन होती ती ओस पडली. ओस पडली म्हणजे मोकळी पडली, त्या ठिकाणी कोणीच काही केलं नाही. का बरं पडली, काय कारण तुम्ही कल्पना करून सांगा. हा काय का बरं काय झालं असतं त्याच्यामध्ये बघा. मगाशी मी सांगितलं त्यांना 7 वर्षानंतर काय करायचं, दर 7 वर्षाला त्यांना जमीन पेरायची नव्हती. जमीन त्यांना मोकळी सोडायची. 1 वर्ष पूर्णभर त्यांना न पेरता जमीन तशीच जमिनीचा शापत होता. 7 वर्ष इस्रायल लोकांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कधीच हा पाळला नाही. जी देवाची अपेक्षा होती त्यांनी 1 वर्ष पूर्ण जमीन पूर्ण मोकळी सोडावी, ज्याच्याने गरीब, अनाथ, विधवा, उपरे, परके आणि त्यांची जमीन, त्या जमिनीचा कस हे सगळं परत येईल त्याच्यामध्ये, ते सगळं त्यांना मिळेल
ते व्हायला पाहिजे. ही देवाची अपेक्षा इस्रायल लोकांनी कधीच मानली. स्वाभाविक आहे, व्यावहारिक आहे ना, व्यावहारिक गोष्ट, प्रॅक्टिकल गोष्ट आहे ना. माझं इतकं मोठं लाखोचं करोडोचं नुकसान का करतो? मला माहिती आहे, मी 1 वर्ष जर पेरलं तर मला किती नुकसान म्हणजे फायदा होईल. नाही पेरलं तर किती मोठं नुकसान होईल ते मला समोर दिसतं. तुम्ही का बरं करू दे? त्यापेक्षा मी पेरलं ना, नाही मी नाही मानत देवाच्या. असं इस्रायल लोकांनी पिढ्यान पिढ्या केलं. आता दर 6 वर्षाला 7वं वर्ष असं पकडून बघा किती वर्ष इस्रायल लोकांनी हा शाब्बात पाळला नव्हता जमिनीचा. आणि ते 70 वर्ष दर वर्षाचे 6 वर्षानंतर येणारे 1 वर्ष असे एक ह्या वर्षी ह्या 7 वर्षाला पहिलं वर्ष, नंतर पुन्हा 14 वर्षानंतर येणारं दुसरा 7 वर्ष, 2 वर्ष झाले, 21व्या वर्षी परत एक आलं, 3 झाले, असे 70 वर्ष बघा. आपल्या देवाने 70 वर्षाचा हिशोब त्यांच्याकडून घेतला आणि त्यांच्याकडून त्यांनी म्हटलं 70 वर्ष मी तुम्हाला शिक्षा करणार, 70 वर्ष माझी जमीन काय करत ओस पाडतो. त्या जमिनीवर मी काय पेरू देणार नाही, काय कापू देणार नाही. का? कारण इस्रायल देशामध्ये कोणीच राहिलं नव्हतं. मोकळा देश होता अक्षरशः, वैराण. सर्व लोक परदेशामध्ये होते, बाबिलोनमध्ये होते, गुलाम म्हणून राहत होते. आता हे देवाचं इकॉनॉमिक्स, हे देवाचा हिशोब घेणे, जेव्हा देवाची आज्ञा होती त्यांना तुम्ही हे करायला पाहिजे म्हणून, आणि केलं तर तुम्हाला असा आशीर्वाद मिळेल म्हणून इस्रायल लोकांनी कधीच पाळलं नाही. आणि ते न पाळल्यामुळं देव त्यांचा हिशोब देतो. ते जर वाचायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी संदेशांचे पुस्तकं व्यवस्थित वाचायला पाहिजे. देव जेव्हा संदेशांचे पुस्तक आहे यशायापासून मलाखीपर्यंत जर कधी जमलं तर ना आपण खास त्याचा एक सेपरेट अभ्यास करू शकतो. पण त्या पुस्तकांमध्ये देव सांगत त्यांना तुम्ही कसं मला फसवता, कसं माझ्या आज्ञांकडे दुर्लक्ष करता. आणि देव त्यांना विशेष करून दोष कशासाठी देतो माहिती आहे? तुम्ही गरिबांना लुबाडता, गरिबांवर जुलूम करता, अन्याय होऊ देता, त्यांच्याकडून हिसकून घेता, अनाचाराने वागता, तुम्ही तुमच्या जमिनी त्यांच्या गरिबांच्या जमिनी तुम्ही बळकावताय. श्रीमंतच होत जात आहे, गरीबच होत जात आहे. पैसावाला पैसाच कमवत राहतो आणि गरीब कंगाल आणि भिकारीच होत राहतो. आपल्या देशामधलं ऐकल्यासारखं वाटतं का इकॉनॉमिक्स? ही सेम परिस्थिती तेव्हा होती. श्रीमंत लोक कसं आम्हाला जास्त पैसा कमवत आहे म्हणून गरिबांना लुबाडून पैसा कमवतात यहुदी लोक, इस्रायल लोक. आणि ते देव सगळं पाहत होता आणि देव त्यांना सारखा संदेश पाठवून संदेश त्यांना विचारत होता, तुम्ही माझ्या लोकांना असं करू शकत नाही, ते माझे लोक आहेत, तुम्ही त्यांना असं लुबाडू शकत नाही आणि सुधरा, नाहीतर मी तुमचा न्याय करू. इस्रायल लोकांनी ऐकलं नाही, त्यांच्या राजांनी पण नाही ऐकलं, त्यांच्या पुढाऱ्यांनी पण नाही ऐकलं, लोकांनी पण नाही ऐकलं. आणि शेवटी देवाला नाईलाज म्हणून त्यांना शिक्षा करावं. तेव्हाच एक वचन आहे, ते म्हणतो 70 वर्ष त्या जमिनीला मी काय करत ओस पाड आणि ती जमीन तिथे शाब्बात उपभोग आहे. तुमच्या बायबलमध्ये जो शब्द आहे शाब्बात, फुटनोटमध्ये तपासा आहेत. जमीन शाब्बात उपभोगत म्हणून सांगतो. आणि ते 70 वर्ष झाल्यावर मग परत इस्रायल लोक आहे ना, परत त्या ह्याच्यावर मग तेव्हा इज्रा, नेहम्या, हग्गय, मलाकी ह्याच्याविषयी आपण वाचतो. जेव्हा ते परत येतात ना तेव्हा तो वाचतो. आता ही देवाची काम करायची पद्धत. जेव्हा देव काम करतो तेव्हा देवाच्या या अपेक्षा आहे, माझ्या लोकांनी माझे नियम जर पाळले तुम्ही त्यांना कसं असेल. आणि जर इस्रायल लोकांनी हे नियम पाळले असले तर इस्रायल राष्ट्र कितीतरी जास्त प्रमाणामध्ये आशीर्वाद राहिला असतो. पण त्यांनी नाही केलं म्हणून त्यांच्यावर एवढ्या मोठ्या शिक्षा आहे ना, वारंवार. आता हे लक्षात ठेवा, त्याची जी पापं होती ना त्याच्यामध्ये काही पापे आहेत. मूर्तीपूजा, अनैतिकता, अन्याय, वृत्तीचा अभाव, दुष्टता होता, शब्दात भाव जास्त करणं, काम करतं, सतत कामच करत राहणं, पैसा कमवायची भाव त्यांच्यामध्ये, हे सगळं त्यांचे जे स्वभाव होते ना त्या स्वभावामुळं देवाला त्यांना शिक्षा करावं. आणि हे जर असेल तर त्याचा दुष्परिणाम काय होऊ शकत? तुमचं जीवन शापग्रस्त होईल. आणि तो नियम होता इस्रायल लोकांसाठी, यहूदी लोकांसाठी ना, जर तुम्ही अशा प्रकारे वागले तर मी तुम्हाला आशीर्वादित करत, नाहीतर तुम्ही शापग्रस्त होणार. आता काही उदाहरणे आहे ना की आपण जुन्या करारामध्ये, नवीन करारामध्ये पाहतो. कारभारीपणा म्हणजे काय ना, त्याच्यामध्ये एक आहे ते चांगलं उदाहरण आपण बघू. त्या लोकांनी पैशाबाबत काय केलं? जक्काची स्टोरी आठवली. जक्क्याने काय केलं? त्याला ईश्वर पाहायचं खूप जास्त इच्छा होती, काही करून ईश्वर पाहायचं. जक्का कोण होता?
जकातदाराचं काम काय? टॅक्स कलेक्ट करायचं. आणि तो जकातदार त्यावेळेस त्यांना पापी म्हणून त्यांना म्हणतो. का बरं? कारण हे लुबाडून लोकांकडून जास्त पैसा कमवायचे. पण जेव्हा येशू ह्याच्या घरी गेला तर काय झालं? जक्का म्हणतो, मी माझं अर्ध द्रव्य काय करतो? गरिबांना वाटून देतो. आता बघा, त्याच्याकडे समजा 2 लाख रुपये असेल तर काय म्हणतो? मी सरळ 1 लाख रुपये काय करेल? गरिबांना देऊन टाकेल. का बरं? त्याचा नियम आहे, जुन्या कराराचा नियम आहे. तुम्ही गरिबांची काळजी करायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही त्याला द्यायला पाहिजे. आणि बाप्तिस्मा करणारा योहान पण ना, बाप्तिस्मा करत असताना जेव्हा त्याच्याकडे लोक येतात त्यांना सांगतो, तुम्ही विचारता आम्ही काय करू तर ज्याच्याने ना आम्ही आमचं पाप हे होईल. ते त्यांना सांगतो, तुमच्याकडे 2 अंगरखे असेल तर काय करा? काय करा? 1 दुसरा जोड. म्हणजे किती टक्के झालं? 50% आहे ना. दोघांना पण जाईल केलं म्हणजे 50%. तो नियम जक्का पाळत. त्याला माहिती आहे मी आजपर्यंत लोकांकडून लुबाडलं आहे, आता मला काय करायचं आहे? मला परतफेड करायची. मग मी काय करणार? जेवढं घेतलं त्याच्या अर्ध मी काय करणार? गरिबांना देऊन टाकणार. बरं, तिथे थांबत नाही. कोणाकडून जर जास्त घेत असेल तर काय करत नाही? त्याच्या किती पट? 4 पट, 4पट परत कर. हा पण जुना करण्याचा नियम. जर कोणी कोणाला फसवलं तर काय करायचं? त्याची 4पट परत करायची. 100 रुपये घेतले आणि जर फसवलं, उद्या देतो म्हटलं दिलंच नाही. गेलं 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, देतच नाही. काय करतो माणूस? फोन करून वैतागला, काय करून वैतागलाय? 4 पट परत करा म्हणून सांग. आणि जक्कही ते कर. येशूने त्याला सांगितलं नाही तू असं कर तसं कर. फक्त येशू काय म्हणाला? जक्कया, आज मला तुझ्या घरी येऊन काय करायचं? जेवण करायचं. आणि फक्त येशू त्याच्या घरी व्हिजिट करतो. येशू कोणतं प्रवचन देत नाही, शिक्षण देत नाही. जक्कई स्वतःहून ते करतो. कारण त्याला समजलं देवाची आज्ञा पाळल्यावर काय आशीर्वाद मिळू शकतो. बरं, दुसरं उदाहरण आहे. आता हे नकारात्मक. एक श्रीमंत तरुण येशूकडे आला आणि तो काय म्हटला? गुरुजी सार्वकालिक जीवन हे वचन मिळावं म्हणून मी काय करावं? आणि येशूने काय म्हटलं? आज्ञा पाळा म्हणून सगळं. तो काय म्हणतो? हो, मी तर लहानपणापासून सर्व आज्ञा पाळतात. येशू त्याला उत्तर देतो काय? येशू त्याला शिकवतो या ठिकाणी. तुझ्यामध्ये एका गोष्टीची उणीव आहे. काय उणीव आहे? हां, ते तुझं आहे ते सर्व गरिबांना दे आणि चल माझ्या मागे. म्हणजे असं म्हटलं पुढे जाऊन. ते ऐकून तो फार दुःखी झाला आणि तो निराश होऊन परत गेला. कारण का? कारण तो फार श्रीमंत होता. हा प्रॉब्लेम. एका बाजूला त्याचा क्लेम आहे की मी सर्व आज्ञा पाळतो, 10च्या 10 आज्ञा पाळतो, सर्व काही करतो. पण तो पैसा कसा कमवला आहे? कदाचित लोकांना लुबाडून कमवला, कदाचित शाबातनं पाळवता कमवला, कदाचित लोकांना काम जास्त त्रास देऊन त्यांच्याकडून पैसा कमवला. आणि येशू त्याला म्हणतो तू चालणार नाही, कसा पैसा कमवलेला मला चालणार नाही. तू सगळा पैसा देऊन टाक, माझ्या मागे ये, तेव्हा तुला सार्वकालिक जीवन मिळेल. लक्षात घे. बऱ्याचदा आपण म्हणतो ना तारण फक्त काय आहे? विश्वास ठेवा आणि तारण आहे. त्याला विश्वासाने तारण नाही सांगितलं. त्याला काय सांगितलं? त्याला काहीतरी करायला हवं. काय कर? तुझं जे पाप आहे ते पाप आधी सोड, मग माझ्या मागे ये, म्हणजे तुझं तारण आहे. माणूस समजून घे. हा पैशाचा प्रॉब्लेम. अजून उदाहरण हे पण नकारात्मक. श्रीमंत व राजा. हा श्रीमंताचा गुन्हा काय होता? श्रीमंत माणसाचा गुन्हा काय होता? त्याच्यामुळे तो नरकात गेला. काय गुन्हा होता? तो पार्टी करत होता, हा गुन्हा होता. दररोज मेजवानी खात होता, हा गुन्हा होता. काय गुन्हा होता? हा, तो लाजाराकडे त्याने दुर्लक्ष केलं. त्याचं पाप एवढंच होतं, त्याने लाजाराकडे दुर्लक्ष. जो लाजार त्याच्या घराच्या बाहेर पडला होता, आजारी होता, त्याचे जखमा फुटलेल्या होत्या, जो विवळत होता अन्न पाहिजे म्हणून, त्याच्याकडं ह्याने दुर्लक्ष केलं. हा ह्याचा गुन्हा. त्याच्या पार्टी करण्याबद्दल प्रॉब्लेम नाही. लक्षात प्रॉब्लेम कशाबद्दल आहे? ह्याने त्याच्या समोर असणारा माणूस आहे त्याची गरज त्याने पूर्ण नाही केली आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याला सरळ डायरेक्ट नरकामध्ये जावं लागतं. आता म्हणून पैसा फार महत्त्वाचा आहे आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पैशाचं महत्त्व फार जास्त. आपण कसा पैसा सांभाळत आहोत, आपण कसा कमवत आहोत, कसा साठवत आहोत, कसा खर्च करत आहोत, किती
किती करत आहोत तर प्रत्येक गोष्टीला महत्त्व. आणि ते जर आपण लक्षात आलं तर आपल्याला आहे ना त्याचं महत्त्व लक्षात दिलं आपल्याला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला खूप माहिती आहे ना ते आपण विचार करणार नाही. ते जर आपण करता तर मला वाटतं ना आपण त्याचं पाहू. फक्त एक थोडंसं आपण पाहू, नंतर आपण पुढे जाऊ, थांबवा. आता जुना करार नवीन करार ना एवढं पहा आणि थांबवा. जर आपण लक्ष दिलं आता थोडंसं मी ह्या ठिकाणी काही टॅक्टर टाकतो. जुन्या करारामध्ये काय होतं ना, आज काय आहे जुन्या करार स्तुती उपकार स्तुती ते करायचे आपल्याला करणं अपेक्षित आहे का? त्यांनी उपकार स्तुती नवीन करारामध्ये आपण करायला पाहिजे. अर्पण त्यांनी होमार्पण करणं, पापार्पण करणं, ते अर्पण करणं आपण करणं अपेक्षित आहे का? नाही का? उपासना भक्ती ते वर्षातून 3दा कंपल्सरी देवस्थानाला जायला पाहिजे. दर शनिवारी त्यांना त्यांचं सभास्थान होतं, त्या सभास्थानामध्ये त्यांना जाणं अपेक्षित आहे. आपल्याकडून अपेक्षित आहे असं दर वर्षातून 3दा तुम्ही इस्रायलला जा आणि तिथे जाऊन तुम्ही अर्पण करा, प्रार्थना करा. पण दर रविवारी चर्चमध्ये आपण म्हणतो अपेक्षा आहे. बरं, पहिल्या पिकाचं हंगाम अर्पण प्रत्येक हंगामास जायलाच पाहिजे. किंवा पहिलं काय झालं का देवाकडे घेऊन या. नवीन करारामध्ये असं काही सांगितलं का? नवीन करारामध्ये तर म्हटलं पहिलं पीक आलं का देवाकडे घेऊन या अशी आज्ञा आहे. नवीन करारामध्ये नाही. शब्दाचं पालन दर आठवडी शब्द पाळा, नंतर वर्षातून एकदा मोठा शब्द पाळा, नंतर 7 वर्षातून एकदा जमिनीचा पाळा, 50 वर्षातून एकदा योग्य वर्ष पाळा. आपल्याला असं काही आहे नाही. बरं, सरकारला देणं एवढी लोक सरकारला देत होती का? त्यांच्याकडे सरकारच नव्हतं, म्हणजे गव्हर्नमेंट असं काहीच नव्हतं ना. त्यांना त्यांचं मंदिर हेच सरकार होतं. पण जेव्हा राजांचा काळ आला, जेव्हा शौल राजा आला, दावीद राजा आला, शल्मोन आला, तेव्हा राजे लोक त्यांच्यावर कर लागायला लागतात. शल्मोनाने खूप कर लावला. मंदिर बांधताना बाकी मोठे मोठे प्रोजेक्ट करताना खूप कर त्याने लोकांकडून वसूल करा. तेव्हा त्यांनी द्यायला सुरुवात. आपल्याला कर देणं अपेक्षित आहे का? नवीन करारामध्ये सरकारला पैसे देणं अपेक्षित आहे का? येशूने स्वतः दिलं ना. येशू स्वतः म्हटलं काय, कैसराचं ते कैसराला द्या आणि देवाचं ते देवाला द्या. म्हणून सरकारच्या बाबतीमध्ये कधीच कचराई करू नका. जे पण सरकारचं आहे प्रामाणिकपणे सरकारला द्या, न चोरता द्या म्हणून ते आपल्याला सांगितलं. बरं, गरीब आणि गरजू लोकांना मी उदाहरण दिलं. एकदा जोडलेली माणसी परत जोडायची नाही म्हणून त्यांना सांगितलं. नवीन करारामध्ये असं काही सांगितलं आहे का? नवीन करारामध्ये गरिबांची काळजी करण्यासाठी आपण पुढे भाऊ. पण फक्त एक उदाहरण सांगतो. विश्वासणारे नवीन करारामध्ये ते त्यांची मालमत्ता प्रॉपर्टी विकून गरिबांच्या गरजा पूर्ण करतात. मिशन सेवा कार्य म्हणून जुन्या करारामध्ये सेवा कार्यासाठी असं काही आपल्याला दिसत नाही. कारण यहुदी लोकांनी कधीच स्वतःच्या बाहेर ना दुसऱ्या लोकांना आमचा देव समजावून त्यांनी प्रयत्न नाही केला. त्यांची इच्छाच नाही. लोक त्यांना आमच्यासारखं दुसरं कोणी होऊ नये म्हणून त्यांना वाटत होतं. पण त्यांनी कधी मिशनचा विचार नाही केला. नवीन करारामध्ये आपल्या मिशनची जबाबदारी का? सेवा कार्याची जबाबदारी आहे ना. आपल्याला तुमचं सेवा कार्य वाढवून प्रयत्न करा. तर हे जर आपण समजून घेतलं मग त्या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत आता आपल्याला किती द्यायला पाहिजे, कसं द्यायला पाहिजे ना. म्हणजे आपण त्याच्या अनुषंगाने ना करू शकतो. तिथे थांबू आपण. नंतर मग जेवण झाल्यावर आपण